नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवी मुंबई मेट्रो लाईन 1च्या पहिल्या टप्प्याबद्दल संपूर्ण माहिती। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नवी मुंबई मेट्रो लाईन 1चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। बेलापूर ते पेंडार हा 11 किलोमीटरचा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला आहे। नवी मुंबईतील लोकांना प्रवासाचा सुखद अनुभव देणारी नवी मुंबई मेट्रोची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, परंतु आता लवकरच त्यांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे। नवरात्रीच्या सुरुवातीला झेंडा दाखवून याचे उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे व्हर्च्युअल उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिडकोकडून मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र ऑक्टोबर 2021 मध्ये प्राप्त झाले होते, मात्र विविध कारणांमुळे ही सेवा सुरू होऊ शकली नाही। दरम्यान सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकादरम्यानचे अपूर्ण कामही पूर्ण झाले आहे। 2019 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते। या प्रकल्पासाठी 3063 कोटी 63 लाख रुपये खर्च अपेक्षित होता। ही मेट्रो चालवण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपवण्यात आली आहे। 2027 पर्यंत या मार्गावरील प्रवासी संख्या 1 लाखांपर्यंत असणार आहे। कंत्राटदारांशी संबंधित समस्या, तज्ज्ञांची कमतरता, कायदेशीर आणि तांत्रिक अडथळे आणि निधीची आव्हाने यासह प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला। सिडकोने ICICI बँकेकडून वित्त पुरवठा करण्यासाठी 500 कोटी रुपयांचे आर्थिक कर्जही घेतले होते। आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सिडकोने 2022-23 च्या अर्थसंकल्पात नवी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी समर्पित जमीन दिली आहे। त्यामुळे उन्नत नवी मुंबई मेट्रो तयार होण्यासाठी 12 वर्षे लागली। ही लाईन सुरू झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली होईल, सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल, लोकांना प्रवास करणे सोपे जाईल। या मेट्रोला कमाल वेग 80 किलोमीटर आहे आणि सरासरी वेग ताशी 34 किलोमीटर असणार आहे। बेलापूर सेक्टर 7, बेलापूर सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेंट्रल पार्क, पेठापाडा, सेक्टर 34 खारघर, पंचनाद, पेंडार टर्मिनल। बेलापूर ते पेंडार दरम्यानचे भाडे 40 रुपये असेल। तर मित्रांनो, नवी मुंबईमध्ये होणाऱ्या या मेट्रो लाईन 1 बद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।